नमस्कार भावांनो, ह्या व्हिडिओ सांगण्याचं कारण म्हणजे आपण इकडे तामिळनाडूला आहोत, तिरुची रोडला 1 घंटा झालं इमानदारीनं MS गाडी अशी बघायला सुद्धा भेटत नाही. फक्त MS गाडी दिसली तर किती आनंद होतोय, तर 1 घंटा झालं गाडी पण दिसत नाही. MS तुम्ही बघा, गाडीच येत नाही MS तुम्ही. हो, सांगण्याचं कारण फक्त काय माहिती आहे का, आपल्या महाराष्ट्रात जे जातीवाद करतात ना, ते आमच्या ड्रायव्हर कोण शिकावं. आम्हाला इथं ड्रायव्हर कुठल्याही जातीचा राहू जा, कुठल्याही धर्माचा राहू जा, आपला महाराष्ट्रीयन भेटला ना किती भारी वाटतंय. तसं तुम्ही जातीवाद करू नका, कुणी बी असू जा, आपले असू तुपले असू, जातीवाद करू नका. जातीवादानं आपला महाराष्ट्र महाग जातोय. जातीवाद केल्यानं महाराष्ट्र भरपूर महाग तुम्ही वडायला हो. हे सांगण्याचं कारण म्हणजे बाहेरल्या राज्यात ज्याला जातीवाद करायचा ना, आमच्या सगळे या इथं सीटावर बसून आणि कुठल्या कंपनीत जर राहिला 2 दिवस, तुम्हाला मराठी माणूस नाही नुसतं MS बघाय सुद्धा भेटलं ना, किती आनंद होतो एवढं बघा. अहो इथं 1 घंटा अजून थांबलं तरी MS गाडी येत नाही. आणि आमच्या ड्रायव्हर भावांना बी माहित असं, इकडल्या रोडला गाड्या MS नसतातच, कारण सहसा जातच नाही तिकडं, अशी एखादी तुरू गेलेली आपल्यासारखी. सांगण्याचं कारण म्हणजे जातीवाद करू नका, चांगलं राहा. काय नाही हो, महाराष्ट्र आपला लय भारी आहे, लय म्हणजे लय भारी आहे. फक्त जे 4-2 असे लोक आहोत ना, त्यांनी सगळी वाट लावून टाकली महाराष्ट्राची आपल्या. आणि महाराष्ट्रात सांगण करताना तेवढं महाराष्ट्र भारी आहे, त्याच्यामुळे बाहेरल्या राज्यात फिरलं ना कळतंय. भावांनो, आपण शासनाला भांडलं पाहिजे. MIDC ह्याला भाऊ नाही, त्याला भाऊ नाही, तर आपण जाती जातीत भांडणं करायला. भावांनो, जाती जातीत भांडणं करू नका. आणि हे इकडले राज्य साऊथ लाईनचे, आपल्या महागडले राज्य पुढे जाईल. ते फक्त म्हणते तामिळ, ते म्हणते केरला. फक्त असे आपण फक्त महाराष्ट्रीयन म्हणा, प्रत्येक जात असो, कोणचा धर्म असो, महाराष्ट्रीयन म्हणा. आणि तुम्हाला जे जातीवाद बघा, ड्रायव्हर भाऊ कुठेही भेटू द्या, नंबर 1 बोलते, जात बघत नाही तुम्ही कोणता जातीचा आहोत.